नमस्कार मित्रांनो. महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र शासनाचं शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि त्या अंतर्गत येणारा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने शिक्षक अभियंता व गुणवत्ता, ज्याला आपण टेट म्हणतो, ही परीक्षा 2023 या ठिकाणी आयोजित केलेली आहे. उद्याच्या 22 फेब्रुवारीला या परीक्षेचं आयोजन केलेलं आहे आणि या संदर्भात आपण पाठीमागच्या काही व्हिडिओमध्ये अध्यापनशास्त्र या विषयाची माहिती अभ्यासत आहोत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण एडवर्ड ली थॉर्नडाईक यांची प्रयत्न प्रमाद उपपत्ती ही अभ्यासलेली आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये दुसरी उपपत्ती इव्हॅन पॅव्लॉव यांची अभिजात अभिसंधान अध्ययन उपपत्ती ही अभ्यासणार आहोत. इव्हॅन पॅव्लॉव यांनी जी उपपत्ती मांडली त्यालाच या ठिकाणी इंग्लिशमध्ये क्लासिकल कंडिशनिंग थेरी असं या ठिकाणी म्हटलेलं आहे आणि या क्लासिकल कंडिशनिंग थेरीमध्ये जे आपल्याला या ठिकाणी स्क्रीनवर दिसत आहे की एका कुत्र्यावरती त्यांनी प्रयोग केलेला आहे. हा प्रयोग काय होता आणि याला अभिजात अभिसंधान असं का म्हटलं गेलं हे आपण पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण इव्हॅन पॅव्लॉव यांची थोडक्यात माहिती अभ्यासूया, जी की परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपल्याला महत्वपूर्ण अशी ठरणार आहे. इव्हॅन पॅव्लॉव यांचा कालखंड हा 1849 ते 1936 या कालखंडामध्ये हा कालखंड म्हटला जातो. इव्हॅन पॅव्लॉव हे सोव्हिएत रशियातील प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ होते. मानसशास्त्र हा त्यांचा अभ्यासाचा विषय होता. इव्हॅन पॅव्लॉव हा शरीर विज्ञान शास्त्रज्ञही म्हणून नावलौकिक यांनी मिळवलेला आहे आणि शरीर विज्ञान शास्त्रामध्ये त्यांना पुढील कालखंडामध्ये त्यांच्या अभ्यासाला नोबेल पारितोषिक, जे सर्वात मानाचं पारितोषिक म्हटलं जातं, ते मिळालेलं आहे. अभिजात अभिसंधान अध्ययन उपपत्ती ही इव्हॅन पॅव्लॉव यांनी मांडलेली आहे. आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो की अभिजात अभिसंधान उपपत्ती कोणाची आहे किंवा इव्हॅन पॅव्लॉव यांनी कुठली उपपत्ती मांडलेली आहे. त्याचं उत्तर आहे अभिजात अभिसंधान उपपत्ती. वाचन क्षेत्रातील उत्कृष्ट संशोधनाबद्दल पॅव्लॉव यांना 1904 सालचा नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. 1904 मध्ये त्यांना नोबेल पुरस्कार मिळालेला आहे. पॅव्लॉव यांनी कुत्र्याच्या पाचन क्रियेचा अभ्यास केलेला आहे आणि अभिजात अभिसंधान उपपत्तीत प्रयोज्य म्हणून, हा शब्द महत्वपूर्ण आहे, प्रयोज्य म्हणून कुत्र्याचा वापर केलेला आहे. परीक्षेमध्ये आपल्याला असं विचारलं जाऊ शकतो की अभिजात अभिसंधान उपपत्तीत प्रयोज्य कोण होता, तर प्रयोज्य हा एक कुत्रा होता, एक प्राणी कुत्रा होता. ओके, त्या ठिकाणी आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे. तर मग आपण आता पाहूया की अभिसंधान म्हणजे काय. तर अभिसंधान ही व्याख्या किंवा डेफिनेशन स्पष्ट करत असताना इव्हॅन पॅव्लॉव यांनी पुढील पद्धतीनं तिचं विवेचन केलेलं आहे, जे आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे. अभिसंधान म्हणजे चेतक व प्रतिक्रिया यांच्यातील साहचारी. अभिसंधान म्हणजे चेतक व प्रतिक्रिया यांच्यातील साहचारी, परंतु त्या दोघात नैसर्गिक सहचार्य असत नाही. हे अध्ययन बऱ्याच वेळा आपल्याला जाणीव नसतानाही होते. केवळ घंटानादाने लाळेची निर्मिती हे अभिसंधित कंडिशन्ड प्रतिसादाचे योग्य उदाहरण मानता येईल, जो की कुत्र्यावरती इव्हॅन पॅव्लॉव यांनी प्रयोग केलेला आहे. आणि या प्रयोगामध्ये घंटानादाने कुत्रा त्याच्या मुखामधनं लाळ स्त्रवते. हे एका नैसर्गिक उद्दीपकाला पर्याय म्हणून दुसरा उद्दीपक त्या ठिकाणी आयोजित केला असता एक घंटा, या घंटेच्या माध्यमातून ते कुत्र्याच्या तोंडामध्ये लाळ प्रसव करवतात. याला कंडिशनल प्रतिसादाचे योग्य उदाहरण त्यांनी म्हटलेलं आहे. या प्रयोगाला त्यांनी अभिसंधान असं नाव दिलेलं आहे. या प्रयोगाचं वर्णन करत असताना त्यांनी असं म्हटलेलं आहे की अनेक प्राणी हे नैसर्गिकरित्या अनेक चेतकांना प्रतिसाद देतात. उदाहरणार्थ जर मानव प्राण्याच्याच बाबतीत बोलायचं झालं तर अचानक आपल्या डोळ्यावरती कुठून तरी प्रकाश आला तर आपण काय करतो, आपले अचानक डोळे मिटले जातात. एखाद्या मित्रानं आपल्याला वर्गामध्ये सहजगत्या चिंचेचे बोटूक दाखवले किंवा न दाखवता त्यानं चिंच इतकं शब्द जरी म्हटलं तर काय होतं, आपल्याला तोंडाला पाणी सुटतं. आता मी म्हटलं की आठवा बरं तुमची आई आता स्वयंपाकघरामध्ये कुठला पदार्थ बनवत असेल, ते चित्र अगदी तुमच्या म्हणजे डोळ्यासमोर उभं राहतं आणि तुम्हाला आवडणारा पदार्थ जी तुमची आई बनवत आहे किंवा करत आहे हे नुसत्या कल्पनेनं हे तुमच्या तोंडाला पाणी सुटतं. अन्न तोंडात गेल्यास लाळ स्त्रवते मनुष्याच्या. हे नैसर्गिक प्रवृत्ती आहे, नैसर्गिक आहे, परंतु सर्व कृती नैसर्गिकरित्या घडतात.
याला अध्ययन निष्पत्ती म्हणता येणार नाही. या कृती म्हणजे शरीराचा सहज भाव होय. ते आपल्याला नैसर्गिकरित्या देवानं दिलेली ती एक देणगी आहे, त्या पद्धतीनं होत राहतं. याला पॅवलॉव अनभिसंधित अनकंडिशन्ड प्रतिसाद म्हणतात, की याला कुठला वेगळ्या दृष्टिकोनातून पाहण्याची गरज नाहीये, तर ते अनभिसंधित आहे, ते आपोआप होतं, ते नैसर्गिक आहे. या ठिकाणी अशा पद्धतीनं अनभिसंधित अध्ययन या कृतीला म्हटलेलं आहे. अभिजात अभिसंधान जी व्याख्या केलेली आहे इव्हॅन पॅव्लोव यांनी, ती अशी केलेली आहे किंवा पुढील पद्धतीनं आपल्याला ती पाहता येईल. अभिजात अभिसंधानालाच इंग्लिशमध्ये क्लासिकल कंडिशनिंग असंही म्हटलं जातं. नैसर्गिक चेतकामुळे निर्माण होणारा नैसर्गिक प्रतिसाद हा कृत्रिम चेतकाच्या साह्याने संपादित होण्याच्या प्रक्रियेस अभिजात अभिसंधान असे म्हणतात. विद्यार्थ्यांनो, नीट ही व्याख्या परत एकदा व्यवस्थितरित्या वाचून घ्या अथवा आणखीन एकदा व्यवस्थित ऐका, की नैसर्गिक चेतकामुळे निर्माण होणारा नैसर्गिक प्रतिसाद, नैसर्गिक चेतकामुळे निर्माण होणारा नैसर्गिक प्रतिसाद हा कृत्रिम चेतकाच्या साह्याने संपादित होण्याच्या क्रियेस अभिजात अभिसंधान असे म्हणतात. ही व्याख्या जरी समजली तर इव्हॅन पॅव्लोव यांची अभिजात अभिसंधान उपपत्ती समजली असं आपण म्हणू शकतो. की अन्न दाखवलं असतं काय होतं, तोंडाला पाणी सुटतं. परंतु हे अन्न न दाखवता नुसती बेल वाजवली आणि जर तोंडाला पाणी सुटलं तर काय म्हणता येईल, अभिजात अभिसंधान म्हणता येईल. अन्न दाखवलं बिफोर कंडिशनिंग, आपण कुठली कंडिशनर ठेवली नाही, अन्न दाखवलं, तोंडाला पाणी सुटलं, अनकंडिशन्ड रिस्पॉन्स मिळाला. कंडिशनर स्टिम्युलस, बेल वाजवली, आफ्टर कंडिशनिंग म्हणजे जी काही शर्त ठेवली होती त्या शर्तीच्या नंतर तोंडाला पाणी सुटलं, कंडिशनर रिस्पॉन्स असे या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. इव्हॅन पॅव्लोवने ज्या प्राण्यावरती प्रयोग केलेला आहे तो प्राणी म्हणजे कुत्रा होय. कुत्र्याला एका बंदिस्त पेटीमध्ये व्यवस्थिशीर पद्धतीने त्यानं या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्याची हालचाल होऊ नये म्हणून त्याला व्यवस्थिशीर पद्धतीने या ठिकाणी बेल्ट्स वगैरेच्या साह्यानं व्यवस्थिशीर पद्धतीनं बांधलेलं आहे. आणि कुत्र्याच्या तोंडातून जी काही लाळ स्त्रवते ती लाळ मोजण्यासाठी त्याने या ठिकाणी पारदर्शक नळ्या ह्या छोटीशी शस्त्रक्रिया करून बांधलेल्या आहेत. आणि ही लाळ मोजण्यासाठी मोजपात्र या ठिकाणी दिलेलं आहे. नोंदी ठेवणारं उपकरणही एक या ठिकाणी दिलेलं आहे. आणि कुत्र्याच्या समोर जो उद्दीपक ठेवलेला आहे तो म्हणजे हे अन्न होय. एका बाजूने दिसणारा हा काच आहे, पारदर्शक नळ्या या ज्या आपण आत्ताशी म्हटलो त्या पद्धतीनं. पॅव्लोवचा कुत्र्यावरील प्रयोग ह्या अशा पद्धतीने त्यानं या ठिकाणी ठेवलेला आहे. जो कुत्रा या ठिकाणी ठेवलेला आहे आणि कुत्र्यावरती जो प्रयोग केलेला आहे तो प्रयोग या पद्धतीने आहे की कुत्रा जेव्हा त्याच्या समोर अन्न दाखवलं जातं, अन्न ठेवलं जातं आणि अगोदर बेल वाजवली जाते आणि नंतर बेल वाजवल्यानंतर कुत्रा कावरा बावरा होतो आणि लगेचच त्याच्या समोर ह्या विंडो मधून अन्न सरकवलं जातं. ओके. आणि तो त्या अन्न खायला लागतो. अन्न दाखवला खात असताना किंवा अन्न दिसतात त्याच्या तोंडाला पाणी सुटते, लाळ येते आणि ती लाळ मोजमाप केली जाते. परंतु हाच प्रयोग वारंवार केला असता आणि एक वेळ अशी येते की नुसती बेल वाजवली असता ही कुत्र्याच्या तोंडाला काय सुटते, लाळ सुटते. म्हणजेच काय होतं की कुत्रा हा एका कृत्रिम उद्दीपकालाही प्रतिसाद देऊ लागतो, त्यावेळेस अध्ययन होतं असं इव्हॅन पॅव्लोव यांचं म्हणणं आहे. एका मानसशास्त्रीय प्रयोगशाळेत भुकेल्या कुत्र्याला त्यानं बांधून ठेवलेलं आहे व्यवस्थितरित्या. त्याची लाळ ग्रंथीला साधारण एक शस्त्रक्रिया करून पारदर्शक नळ्या जोडण्यात आलेल्या आहेत आणि नळ्यांचे दुसरे टोक हे मोजपात्रात सोडण्यात आलेले आहे. आणि या अशा प्रकारच्या बंदिस्त कुत्र्यावरती त्यानं प्रयोग केलेला आहे. हा प्रयोग पुढील प्रमाणे आहे. कुत्र्याला प्रथम घंटानाद ऐकवला जातो. लाळ निर्माण होण्याचे कारण नाही, परंतु घंटानादानंतर लगेचच त्याच्या पुढे अन्नाचे ताट येते. अन्न पाहताच आणि अन्न तोंडात जातात लाळ निर्माण होते. मग ही लाळ निर्माण झाल्याच्या नंतर पुढे काय केलं जातं, तर पारदर्शक नळ्यातून बाहेर पडणाऱ्या लाळेतून ते स्पष्ट दिसू लागते. प्रथम घंटानाद त्यानंतर अन्न, प्रथम घंटानाद त्यानंतर अन्न, लाळ निर्मिती. प्रोसिजर काय व्हायली, घंटा वाजवली जाते, त्याच्यानंतर अन्न दिलं जातंय, अन्न दिलं गेलं असता लाळ निर्माण होतीये. ओके, समज आहे.
त्यानंतर याची अनेक वेळा पुनरावृत्ती केली जाते किंवा पुनरावृत्ती घडवून आणली जाते. यापुढे जाऊन पॅवलॉवच्या असे लक्षात आले की केवळ घंटानाद केला आणि अन्नाचे ताट पुढे आले नाही किंवा खाण्यास मिळाले नाही तरी घंटा वाजताच कुत्रा कान टवकारतो आणि त्यानंतर लाळ निर्मिती व्हावयास लागते. म्हणजे जे अन्न आहे ते नैसर्गिक उद्दीपक आहे. अन्न पाहताच लाळ निर्माण होणे हा स्थायी भाव आहे किंवा स्वाभाविक आहे, नैसर्गिक प्रतिक्रिया आहे. परंतु नुसती घंटा वाजताच, घंटा ही कृत्रिम प्रतिसाद आहे, नुसती घंटा वाजतात घंटाचा आवाज ऐकून कुत्र्याच्या तोंडाला जेव्हा लाळ येते त्यावेळेस ते उद्दीपक यशस्वीरित्या अभिसंधित झालं असं इव्हॅन पॅवलॉव या ठिकाणी म्हणतात. हेच आपण आणखीन एका इमेजच्या आधारे पाहूया. कुत्रा या ठिकाणी व्यवस्थिशीर पद्धतीने कुत्र्याला या ठिकाणी ट्रीट गेलेलं आहे. त्याचं मोजमाप घेण्यासाठी लाळेच्या नळ्या दिलेल्या आहेत. बिफोर कंडिशनिंग काय आहे, अनकंडिशन्ड स्टिम्युलस त्याला दाखवलेला आहे, म्हणजे हा अन्न हा चेतक आहे. आणि अनकंडिशनल रिस्पॉन्स सॅल्वेशन, लाळेला सॅल्वेशन असं म्हटलं जातं. ही लाळ अन्न पाहताच कुत्र्याच्या तोंडाला लाळ येते. आणि बिफोर कंडिशनिंग काय आहे, नुसते नॅचरली त्याला घंटा वाजवली जाते, परंतु कुत्र्याच्या तोंडाला या ठिकाणी कुठल्याही पद्धतीनं लाळ आलेली आपल्याला दिसत नाही, म्हणजे नो रिस्पॉन्स, कारण की घंटा वाजून त्याच्या तोंडाला लाळ येणार नाही आहे. ड्युरिंग कंडिशनिंग आपण कंडिशनिंग काय ठेवलेली आहे, घंटा वाजवला आणि अन्न दिलं, घंटा वाजवला आणि अन्न दिलं, काय झालं, कुत्र्याच्या तोंडाला लाळ यायला लागली. परंतु ही पहिल्यांदी जी प्रयोग केलेला आहे ते पहिल्यांदी अन्न पाहता त्याच्या तोंडाला लाळ येते. हा प्रयोग काय केला, वारंवार केला गेला, याची पुनरावृत्ती केली गेली, एकदा दोनदा तीनदा चारदा. परंतु एक वेळ अशी येते की नुसतं कंडिशन्ड स्टिम्युलस, नुसती घंटा जरी वाचली तरी या ठिकाणी अन्न दिलेलं आहे का, आफ्टर कंडिशनिंग नाही दिलेलं आहे. या ठिकाणी अन्न कुठंच नाही, फक्त घंटा वाजवलेली आहे आणि घंटेचा आवाज ऐकून कुत्र्याच्या तोंडातून लाळ येणं याला कंडिशन्ड रिस्पॉन्स असं या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे. आणि हेच म्हणजे काय आहे, अभिजात अभिसंधान असं या ठिकाणी इव्हॅन पॅवलॉवनं स्पष्ट केलेलं आहे. मला वाटतं की या एका इमेजवरून आपल्याला पूर्ण उपपत्ती समजायला मदत होईल. वरील प्रयोगात मग कुठले कुठले प्रयोग किंवा कुठल्या पद्धतीनं इव्हॅन पॅवलॉवनं नैसर्गिक उद्दीपक, कंडिशनल स्टिम्युलस आणि अनकंडिशनल रिस्पॉन्स या पद्धतीने जे काही विवेचन केलेलं आहे ते विवेचन या पद्धतीने आहे. नैसर्गिक उद्दीपकाला म्हणजे अन्नाला पॅवलॉव अनभिसंधित उद्दीपक अनकंडिशनल स्टिम्युलस म्हणतो, त्यामुळे निर्माण होणाऱ्या नैसर्गिक प्रतिसादाला, लाळेला अनकंडिशनल रिस्पॉन्स म्हणतो. ओके, या ठिकाणी जे आपण पाहिलं ते अनकंडिशनल रिस्पॉन्स आहे हा, की अन्न पाहताच काय झाली, लाळ आली. प्रयोगादरम्यान वापरल्या गेलेल्या अनैसर्गिक उद्दीपकाला, प्रयोगादरम्यान वापरल्या गेलेल्या अनैसर्गिक उद्दीपकाला, या ठिकाणी अनैसर्गिक उद्दीपक कुठला आहे तर घंटानाद आहे. अनभिसंधित उद्दीपक कंडिशनल स्टिम्युलस आहे हा म्हणतो, तर केवळ घंटानादामुळे अभिसंधित लर्नड प्रतिसादाला लाळ, तो अभिसंधित प्रतिसाद कंडिशनल रिस्पॉन्स म्हणतो. म्हणजे जी काही घंटानाद वाजवली जाते आणि त्या अनकंडिशनल स्टिम्युलस समोर लर्निंगच्या माध्यमातून, पुनरावृत्तीच्या माध्यमातून जो शिकतो, त्या शिकण्याच्या अनुषंगाने कंडिशनल रिस्पॉन्स देतो तो, की घंटा वाजवली असताच काय होते, लाळेची निर्मिती होते. बिफोर कंडिशनिंग जे आता आपण मगाशी पाहिलं त्याच पद्धतीनं कंडिशनल स्टिम्युलस, अन्न दाखवलं, लाळ या ठिकाणी निर्माण झालेली आहे. नॅचरल स्टिम्युलस, शिट्टी वाजवली किंवा घंटा वाजवली, नो रिस्पॉन्स आहे. ड्युरिंग कंडिशनल घंटा वाजवली, अन्न दिलं, लाळ आली. आणि आफ्टर कंडिशनिंग कंडिशनल स्टिम्युलस, फक्त शिट्टी वाजवली किंवा घंटा वाजवली तरीही कंडिशनल रिस्पॉन्स या ठिकाणी लाळेच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळतो. अभिसंधित प्रतिक्रिया काही या ठिकाणी इव्हॅन पॅवलॉव यांनी विशद केलेल्या आहेत, त्या अशा पद्धतीने आहेत. नैसर्गिक उद्दीपकाशिवाय म्हणजेच अन्नाशिवाय अनैसर्गिक उद्दीपकामुळे म्हणजेच घंटेमुळे जी प्रतिक्रिया म्हणजे रिस्पॉन्स अभिसंधित कंडिशन्ड लर्निंग होते तिला अभिसंधित प्रक्रिया असं या ठिकाणी इव्हॅन पॅवलॉव यांनी म्हटलेलं आहे.
प्रतिक्रिया ह्या अभिसंधित करण्यासाठी नैसर्गिक उद्दीपकाचा वापर अनेक वेळा करावा लागतो, कारण आवर्तनामुळे दृढीकरण होते. काय सांगते इव्हॅन पॅव्लोव यांची थेरी? आवर्तन. आवर्तन म्हणजे काय? पुनरावृत्ती, सराव हा महत्वाचा होतो आणि ह्या पुनरावृत्तीमुळे, सरावामुळे, आवर्तनामुळे काय होतं? तर दृढीकरण होतं. अनैसर्गिक उद्दीपकाच्या आधारे एखादी प्रतिक्रिया अभिसंधित करायची असेल तर अनैसर्गिक उद्दीपक व नैसर्गिक उद्दीपकामध्ये काही सेकंदाचा वेळ असावा लागतो. तसेच अनैसर्गिक उद्दीपक नैसर्गिक उद्दीपकाच्या अगोदर दिला जावा. म्हणजे अनैसर्गिक उद्दीपक काय आहे? घंटानाद. आणि नैसर्गिक उद्दीपक अन्न. म्हणजेच घंटा वाजवल्याच्या नंतरच अन्न दिलं जावं आणि या दोन्हीमध्ये काय असावा? 1-2-4 सेकंदाचा वेळ त्या ठिकाणी द्यावा असं इव्हॅन पॅव्लोव म्हणतात. अभिजात अभिसंधानादरम्यान आढळणाऱ्या काही घटना, सानिध्य, त्याच्यानंतर अन्नाचं आणि घंटेचं सानिध्य एकमेकांना परस्पर पूरक आहे, उद्दीपकाचे सामान्यीकरण व्हावयास लागते, प्रेरणात्मक घटक द्यावा लागतो, उद्दीपक विलोपन होतं आणि उद्दीपक वियोजन किंवा उद्दीपक भेदाभेद हा या ठिकाणी करावा लागतो. हे काही इव्हॅन पॅव्लोव यांच्या अभिजात अभिसंधान या उपपत्तीमध्ये आढळणारे काही घटक आहेत. हे घटक आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत उद्याच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून. इव्हॅन पॅव्लोव यांनी मांडलेल्या संकल्पना. या उपपत्ती दरम्यान इव्हॅन पॅव्लोवने मुख्यतः 4 संकल्पना मांडलेल्या आहेत आणि ह्या 4ही संकल्पनेवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा अदलून बदलून यांची नावही विचारली जाऊ शकतात. त्यातली पहिली संकल्पना आहे अनभिसंधित उद्दीपक किंवा चेतक. अनभिसंधित उद्दीपक किंवा चेतक. मग अनभिसंधित उद्दीपक कशाला म्हणायचं? ज्या नैसर्गिक चेतकामुळे नैसर्गिक प्रतिसाद देण्याची कृती घडत असेल तर त्या नैसर्गिक चेतकास अनभिसंधित चेतक किंवा उद्दीपक म्हणतात. मग अनभिसंधित उद्दीपक म्हणजे काय आहे ह्या उपपत्तीमध्ये? अनभिसंधित उद्दीपक काय आहे या उपपत्तीमध्ये? याचं प्रश्नाचं उत्तर तुम्ही द्यायचं आहे. ओके, चला नंतर नंबर 2 दुसरी संकल्पना काय आहे? अभिसंधित उद्दीपक. अभिसंधित उद्दीपकाच्या संदर्भाने काय म्हटलेलं आहे? ज्या उद्दीपकामुळे अपेक्षित प्रतिसाद मिळत असेल व त्यात काहीही बदल होत नसेल तर त्या उद्दीपकास अभिसंधित उद्दीपक म्हणतात. मग या ठिकाणी अभिसंधित उद्दीपक काय आहे याचं पण उत्तर तुमच्याकडनं अपेक्षित आहे. पहिली संकल्पना अनभिसंधित उद्दीपक, दुसरी संकल्पना अभिसंधित उद्दीपक, त्याच्यानंतर तिसरी संकल्पना अनभिसंधित प्रतिक्रिया. अनभिसंधित प्रतिक्रिया. मग ही अनभिसंधित प्रतिक्रिया काय आहे? नैसर्गिक चेतकामुळे जर नैसर्गिक प्रतिक्रिया दिली जात असेल तर अशा प्रतिसादास अनभिसंधित प्रतिसाद असे म्हणतात. मग हे नैसर्गिक चेतक काय होतं या उपपत्तीमध्ये? नैसर्गिक उद्दीपक किंवा चेतक काय होतं या उपपत्तीमध्ये? या प्रश्नाचं उत्तरही आपल्याकडनं अपेक्षित आहे. अनभिसंधित प्रतिक्रिया. ओके. नंबर 4 अभिसंधित प्रतिसाद. अभिसंधित प्रतिसाद. नैसर्गिक चेतकाऐवजी कृत्रिम चेतक वापरून जो नैसर्गिक प्रतिसाद मिळतो त्या प्रतिसादास अभिसंधित प्रतिसाद म्हणतात. काय आहे मित्रांनो अभिसंधित प्रतिसाद? नैसर्गिक प्रतिसादाऐवजी कुठला प्रतिसाद या ठिकाणी कृत्रिम चेतक वापरलं गेलं? तर कृत्रिम चेतक या ठिकाणी एक घंटा वापरली गेली. ओके, बरोबर आहे. चौथ्याचं उत्तर मी दिलं. बाकीचे 3 उत्तरं आपल्याकडनं अपेक्षित आहेत. चला पुढे जाऊया आपण. अभिजात अभिसंधानाचे शैक्षणिक महत्व. मग ही जी उपपत्ती आपण अभ्यासलेली आहे हिचे काय बरे शैक्षणिक महत्व विशद करता येतील? तर नंबर 1 बालकांना व प्राथमिक शिक्षणाच्या स्तरावर प्रस्तुत उपपत्ती ही उपयोगाची आहे किंवा त्या ठिकाणी पुनरावृत्ती करून बालकाकडनं किंवा प्राथमिक शिक्षणाच्या स्तरावरती वेगवेगळे उद्दीपक दाखवून बालकाकडनं अध्ययन करून घेता येतं किंवा करवलं जाऊ शकतं. नंबर 2 पुनरुक्तीवर भर द्यायला पाहिजे. हे या उपपत्तीमधनं लक्षात येतं. सराव महत्वाचा आहे आणि सरावाच्या दरम्यान आपल्याला विविध गोष्टी करण्याची संधी मिळते. नंबर 3 मुलातील वेगवेगळ्या सवयी शोधून काढण्यासाठी प्रस्तुत उपपत्ती ही उपयोगाची आहे. नंबर 4 अनेक
तज्ञांनी नंतर या उपपत्तीवरून वेगवेगळ्या उपपत्ती शोधून काढलेल्या आहेत. ही जशी लर्निंग उपपत्ती आहे किंवा अध्यापन शास्त्राच्या संदर्भाने एक महत्वाची किंवा पहिल्या टप्प्यातली उपपत्ती आहे, या उपपत्तीवरून अनेक दुसऱ्या बाकीच्या शिक्षण तज्ञांनी उपपत्ती शोधून काढलेल्या आहेत. अभिजात अभिसंधानाचे अध्ययन विषयक नियम या उपपत्तीचे काही नियम सांगितलेले आहेत. उद्याच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून हे सर्व नियम आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत, महत्वपूर्ण आहेत. कुठल्याही पद्धतीने या नियमांच्या अनुषंगाने आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग काय आहेत बरं अभिजात अभिसंधान उपपत्तीचे नियम? नंबर 1 चेतक विलोपनाचा नियम. नंबर 2 प्रबलनाचा व दृढीकरणाचा नियम. नंबर 3 चेतकाच्या सामान्यीकरणाचा नियम. नंबर 4 प्रतिसाद सामान्यीकरणाचा नियम. आणि नंबर 5 चेतक विनियोजनाचा नियम. नंबर 1 माझ्या पाठीमागे म्हणायचं आहे आपण सर्वांनी, किंवा व्हिडिओ पाहत असतानाही आपण हे म्हणायचं आहे, कारण की लर्निंग कशी होते, आपण पाहतो आणि ऐकतो, यावेळेस जे लर्निंगचा प्रमाण आहे ते 83 पॉईंट पर्यंत वाढलेलं असतं, आणि जेव्हा आपण ते मुखानं म्हणू त्यावेळेस त्याचं प्रमाण आणखीनही मोठ्या प्रमाणात वाढलेलं असतं. म्हणून अभिजात अभिसंधानाचे अध्ययन विषयक नियम किती आहेत? नियम 5 नियम आहेत. नंबर पहिला चेतक विलोपनाचा नियम. नंबर 2 प्रबलनाचा किंवा दृढीकरणाचा नियम. नंबर 3 चेतकाच्या सामान्यीकरणाचा नियम. नंबर 4 प्रतिसाद सामान्यीकरणाचा नियम. आणि नंबर 5 चेतक वियोजन नियम. ओके, मग ह्या उपपत्तीत काही टर्म्स आलेले आहेत किंवा महत्वाचे जे काही भाग आहेत उद्याच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून, यावरतीही आपण एक नजर टाकूया. उपपत्तीचे नाव काय आहे? या अभिजात अभिसंधान या उपपत्तीचे नाव आहे, ज्याला की इंग्लिशमध्ये क्लासिकल कंडिशनिंग थिअरी असं म्हटलेलं आहे. कोणी उपपत्ती मांडलेली आहे? इव्हॅन पॅव्लॉव यांनी उपपत्ती मांडलेली आहे. कोण होते इव्हॅन पॅव्लॉव? रशियन मानसशास्त्रज्ञ होते आणि शरीरशास्त्रज्ञही होते. नोबेल पारितोषिक कोणाला मिळालेलं आहे? इव्हॅन पॅव्लॉव या शिक्षण तज्ञाला नोबेल पारितोषिक मिळालेलं आहे. किती साली मिळालेलं आहे? हा प्रश्न तुमच्यासाठी आहे. ओके, प्रयोगाचे नाव. कुठला प्रयोग केला इव्हॅन पॅव्लॉव यांनी? अभिजात अभिसंधान प्रक्रियेमध्ये होणाऱ्या अध्ययनाचा अभ्यास करणे. प्रयोगाचं नाव काय? अभिजात अभिसंधान प्रक्रियेने होणाऱ्या अध्ययनाचा अभ्यास करणे. प्रयोज्य कुठला होता ह्या प्रयोगामध्ये? कुत्रा हा प्रयोज्य होता या प्रयोगामध्ये. चेतक कुठलं होतं? लक्ष वेधून घेणारी बाब ही चेतक होती. चेतकामध्ये कुठली वस्तू वापरली गेलेली होती? घंटा ही कृत्रिम वस्तू या ठिकाणी वापरली गेलेली होती. आणि नैसर्गिक चेतक कुठलं होतं? तर अन्न, फूड हे नैसर्गिक चेतक होतं. ओके, प्रतिसाद. या बदल्यात प्रतिसाद काय मिळालेला आहे? अंतर्गत व बाह्य वर्तनात झालेल्या दृश्य बदल किंवा परिवर्तन होय. प्रतिसाद म्हणजे काय? अंतर्गत अथवा बाह्य वर्तनात झालेल्या दृश्य बदल किंवा परिवर्तन होय. प्रतिसाद कसा मिळालेला आहे कुत्र्याकडनं? लाळेच्या स्वरूपामध्ये हा प्रतिसाद मिळालेला आहे. ओके, लाळेच्या स्वरूपामध्ये हा प्रतिसाद आपल्याला या ठिकाणी मिळालेला कुत्र्याकडनं दिसून येतो. आणि ही जी बाब आहे ती बाब आपल्याला या ठिकाणी महत्वपूर्ण मानावी लागेल, कारण की प्रतिसाद हा अंतर्गत व बाह्य वर्तनात झालेल्या दृश्य बदल त्या ठिकाणी घडून आलेला आहे आणि ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. ओके, त्याच्यानंतर साहचर्य. चेतक आणि प्रतिसाद यातील संबंधन. साहचर्य म्हणजे काय? चेतक आणि प्रतिसाद यातील संबंधन. तर हे संबंधन कशा पद्धतीचं होतं हेही आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. अशा पद्धतीनं मित्रांनो आपण या ठिकाणी दुसरी जी काही उपपत्ती आहे इव्हॅन पॅव्लॉव यांची उपपत्ती, अभिजात अभिसंधान उपपत्ती परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्वपूर्ण आहे. यामध्ये ज्या काही टर्म्स वापरलेल्या आहेत किंवा शब्दप्रयोग केलेले आहेत, अभिजात अभिसंधान प्रक्रियेने होणाऱ्या अध्ययनाचा अभ्यास करणे, जो प्रयोज्य वापरलाय कुत्रा, किंवा चेतक लक्ष वेधून घेणारी बाब म्हणजे चेतक, प्रतिसाद, सहचर्य, या सर्व गोष्टींचा आपण परत एकदा मागोवा घ्यावा, आढावा घ्यावा. आणि ही उपपत्ती किंवा या उपपत्ती मधल्या ज्या येणाऱ्या ठळक बाबी आहेत एवढ्या जरी लक्षात ठेवल्या तर उद्याच्या एक्झामसाठी आपल्याला त्या सोप्या जातील आणि त्याचा नक्कीच फायदा होईल असा विश्वास व्यक्त करतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद.